मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ. आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवत आहोत अशी माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत होते आणि आता ही मुदत 1 महिन्याने वाढवण्यात आली आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनं मुदतवाढ देण्यात येत असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटले. राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात आलेली आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेचा लाभ दरमहा 1500 रुपयांप्रमाणे महिलांना दिला जातो. आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीसाठी आणखीन एक संधी उपलब्ध झालेली आहे. ई-केवायसी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या. या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-केवायसी साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती. पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती. त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता. त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली. ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत. म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.